2015चा काळ होता. दिल्लीच्या रस्त्यांवरती झाडूवाली क्रांती सुरू झाली होती. अरविंद केजरीवाल नावाचं वादळ दिल्लीच्या गल्ली बोळांमध्ये गाजू लागलं होतं. एका नव्या पर्वाची सुरुवात होत होती. अण्णा हजारेंनी लोकपाल बिलाच्या समर्थनासाठी सुरू केलेल्या चळवळीमध्ये अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, किरण बेदी, कुमार विश्वास, बाबा रामदेव ह्यांच्यासारखे चेहरे आपल्याला सतत पाहायला मिळत होते. परंतु ह्यांच्या सर्वांमध्ये एक युवा चेहरा असा देखील होता जो सर्वांच्या दरम्यान झळकून दिसत होता. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधून सीएची पदवी घेतलेला, परदेशामध्ये राहत आरामात करोडोचं पॅकेज घेत आपलं आयुष्य जगू शकेल अशी स्थिती असताना देखील हा युवक भारतात येतो आणि लोकपाल आंदोलनामध्ये सहभागी होतो. पुढे जाऊन केजरीवालांसोबत त्याची जवळीक वाढायला सुरुवात होते आणि ज्यावेळी 2012 साली आम आदमी पक्षाची स्थापना झाली त्यावेळी पार्टीमधल्या काही महत्त्वपूर्ण सदस्यांमध्ये ह्याचा देखील समावेश झाला होता. अवघं 26 वय असताना आम आदमी पक्षाच्या नॅशनल ट्रेझररच्या पदावरती तो रुजू होतो. पुढे जाऊन 2020 सालच्या दिल्ली इलेक्शनमध्ये राजेंद्रनगर विभागातून निवडून येत तो आमदार देखील बनतो. आम आदमी पक्ष त्याचे कर्तृत्व गुण पाहता त्याला राज्यसभेमध्ये खासदारपद देखील देतो आणि अशा प्रकारे अवघ्या 33व्या वर्षी भारताचा सर्वात युवा राज्यसभा खासदार बनण्याचा मान त्याला मिळून जातो. फार कमी वेळामध्ये त्याने हे यश संपादन केले होते आणि एकामागून एक यशाची शिखरे तो गाठू लागला होता. अशातच स्वतःचं उन्नत ज्ञान आणि उच्च वक्तृत्व शैलीच्या बळावरती सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम सुरू केलं आणि फार कमी वेळामध्येच तो जेनझींचा लाडका नेता बनून गेला. सारं काही सुरळीत चालू होतं. नाव देखील बनत होतं. इंटरनेटवरती त्याच्या रील्स व्हायरल होत होत्या. लोकांमध्ये तो फेमस होत होता. हे सर्व सुरू असतानाच 2 एप्रिल 2026 दिवस उजाडला आणि त्याच्या राजकीय करिअरवरती जणू काही ग्रहणच आलं. तर मित्रांनो, ही स्टोरी आहे आम आदमी पक्षाच्या पोस्टर बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राघव चड्डा यांची. त्यांच्यासोबत असं काय घडलं की त्यांचं राज्यसभेमधलं डेप्युटी लीडरचं पद त्यांच्यापासून हिरावून घेण्यात आलं. तर मित्रांनो, हेच जाणून घेण्यासाठी मी मयूर घेऊन आलाय तुमच्यासाठी अजून एक एपिसोड तुमच्या हक्काच्या आवडत्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे नॉलेज कट्टा. आज संपूर्ण भारतभर राघव चड्डा आणि आम आदमी पक्षाद्वारे त्यांच्यावरती करण्यात आलेल्या कारवाईचीच चर्चा पाहायला मिळत आहे. एक असा युवा नेता ज्याने भारतातल्या सर्वसामान्य जनतेचे मुद्दे राज्यसभेच्या पटलावरती एकामागून एक उचलायचा सपाटा लावला होता. मग तो एअरपोर्टवरती मिळणारा महागडा समोसा असू द्या. सर, हवाई यात्रियों की एक शिकायत रही है कि एयरपोर्ट्स पर खाने पीने की चीजें बेहद महंगी मिलती. फूड डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तींवरती 10 मिनिटांमध्ये फूड डिलिव्हरी करण्याचे टार्गेट लादण्याचा मुद्दा असो. मैं बात कर रहा हूं जोमैटो और स्विगी के डिलीवरी बॉयज की, ओला उबर के ड्राइवर की, ब्लिंकिट जेप्टो के राइडर की और अर्बन कंपनी के प्लम्बर, ब्यूटिशियन जैसे अन्य लोगों की. और सर, इनकी स्थिति तो फैक्ट्री में काम कर रहे एक कर्मचारी से भी बदतर है, क्योंकि ना इन्हें परमानेंट एम्प्लॉयमेंट मिलती है, ना ह्यूमेन वर्किंग कंडीशंस होती है, ना हेल्थ एक्सीडेंट इंश्योरेंस मिलती है. फिर भी सर, ये अपना दर्द छुपाकर, अपनी जॉब इनसिक्योरिटी और होपलेसनेस छुपाकर जब आपको आपका ऑर्डर डिलीवर करते हैं तो मुस्कुराकर कहते हैं कि सर थैंक यू, मुझे 5 स्टार रेटिंग दे दीजिएगा. किंवा टेलिकॉम कंपनीद्वारे सर्वसामान्य जनतेची केली जाणारी लूट असू द्या. जब एक यूजर अपना मोबाइल फोन रिचार्ज कराता है तो उसे अपने रिचार्ज प्लान के हिसाब से डेली की डेटा लिमिट मिलती है, 1.5 GB, 2 GB या 3 GB प्रतिदिन. लेकिन ये डेली की डेटा लिमिट जो होती है रात 12 बजे समाप्त हो जाती है जैसे ही दिन खत्म होता है, और ये अनयूज डेटा जो है ये फोरफीट हो जाता है. ये अगले दिन रोल ओवर या नेक्स्ट डे कैरी फॉरवर्ड नहीं होता है. कंज्यूमर से पैसा तो पूरे डेटा का लिया जाता है, लेकिन ये अनयूज डेटा, जो बचा हुआ डेटा होता है, ये एक्सपायर हो जाता है जैसे दिन समाप्त होता है. यासारख्या लहान पण सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यावरती खोलवरती प्रभाव टाकणाऱ्या प्रश्नांना उचलल्यामुळेच राघव यांचे देशभरामध्ये लाखो चाहते निर्माण झाले होते. एवढंच काय, तर राघव हे जेनझी समाजाच्या गळ्यातल्या ताईत बनून गेले होते. मित्रांनो, इतिहास साक्षी राहिलेला आहे. एखादा व्यक्ती जेवढा सक्सेसफुल होत जातो त्याचे शत्रू देखील एवढेच वाढत जातात आणि राघव यांच्या बाबतीत देखील असेच काहीसे झाल्याचं पाहायला मिळते. काही जाणकारांच्या मते राघव चड्डा यांची महत्वाकांक्षा ही पार्टी हितापेक्षाही मोठी होत चालल्याचं दिसून येऊ लागलं होतं. राज्यसभेमध्ये बोलण्यासाठी दिल्या जाणाऱ्या वेळेदरम्यान पार्टीचा दृष्टिकोन सर्वांसमोर मांडण्याच्या ऐवजी राघव हे स्वतःच्या मनाला वाटतील तसे मुद्दे राज्यसभेमध्ये उचलू लागले होते. यासोबतच दिल्ली एक्साइज पॉलिसीच्या अंतर्गत अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि यांच्यासारख्याच पार्टीतल्या इतर काही मोठ्या नेत्यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी देखील राघव चड्डा आपल्या डोळ्यांच्या सर्जरीचं कारण देत त्यांची पत्नी परिणीती चोपडा सोबत
लंडनला निघून गेले होते. पार्टीवरती कठीण काळ आला होता. अशा वेळी राघव सारखा महत्वपूर्ण नेता मात्र पार्टीच्या मागे उभा राहिला नाही. त्यांनी कोणत्याही प्रकारचं ट्विट केलं नाही. एवढंच नव्हे तर त्यांनी पार्टीच्या सपोर्टसाठी कोणत्याही प्रकारचं पब्लिक स्टेटमेंट देखील दिलं नव्हतं. आम आदमी पार्टी संकटात होती, पण राघव चड्ढा सारखा व्यक्ती जो केजरीवाल नंतर आम आदमी पक्षामध्ये सर्वात महत्वाचा नेता म्हणून गणला जातो, तो मात्र गायब होता. आणि अशातच राघव चड्ढा यांचे असे वागणे पार्टी लिडरशिपला काही आवडले नाही. आणि याचा परिणाम असा झाला की ज्यावेळी अरविंद केजरीवाल जेलमधून बाहेर आले आणि त्यांनी ज्या कोणत्याही सभा घेतल्या, रॅली काढल्या, त्याच्यामध्ये देखील आपल्याला राघव चड्ढा हे पाहायला मिळाले नाही. यावरून असे दिसून येते की अरविंद केजरीवालच्या मनामधून राघव चड्ढा हे उतरलेले दिसून येत आहे. काही जाणकारांचं असं देखील मत आहे की राघव चड्ढा यांनी राज्यसभेमध्ये उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा इनडायरेक्टली एनडीए गव्हर्नमेंटलाच फायदा झाला होता. जसं की त्यांनी एकदा मुंबई एअरपोर्ट वरील उडान यात्री कॅफेमधून 10 रुपयाचा चहा विकत घेतल्यानंतर त्याचा बिल दाखवणारा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवरती अपलोड केला होता. On time lapse. 10 रुपए का पेमेंट उड़ान क्या 10 रुपए का पेमेंट किया और बढ़िया से चाय मिलने वाला है 10 रुपए का चाय. आता ते एअरपोर्ट होते एनडीए रूल असलेल्या एका राज्यामधले. त्या एअरपोर्टची मॅनेजमेंट होती अदानी ग्रुपच्या हातामध्ये. आणि ह्या व्हिडिओमधून असं दिसून आलं की सर्व काही सुरळीत आणि व्यवस्थित सुरू आहे आणि या स्टॉलमुळे लोकांना याचा फायदा होतोय असं त्याच्यातून दिसून आलं. पण कसं आहे मित्रांनो, ज्या 2 महत्वपूर्ण मुद्द्यांवरती इंडिया अलायन्सचं पूर्ण राजकारण चालते, त्याच मुद्द्यांना छुपा पाठबळ देण्याचं काम एक प्रकारे राघव यांनी केलेलं दिसून आलं. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. मित्रांनो, या सर्वांवरून मला तरी असं वाटायला लागलंय की राघव चड्ढा हे आम आदमी पक्षामध्ये बीजेपीचे कुठले धुरंधर तर नाहीत ना. किसी को भी भनक नहीं लगनी चाहिए कि तुम मुझसे मिले थे. चल निकल. असो, महत्वाचं काय आहे तर पार्टीच्या हितापुढे जात स्वतःचं वैयक्तिक पॉलिटिक्स केल्याचा फटका राघव चड्ढा यांना बसल्याचं दिसून येत आहे. पार्टीने ठरवलेले मुद्दे उचलायचं सोडून जे काही मुद्दे राघव यांनी उचलून धरले होते ते भलेही आज जनतेला आवडत असले तरीही ही बाब काही पार्टी लिडरशिपच्या पचनी पडलेली दिसून येत नाही. आज ह्याच कारणांमुळे यूथ सेन्सेशनल डॅशिंग पॉलिटिशियन म्हणून ख्याती मिळवलेल्या राघव चड्ढा यांना 2 एप्रिल रोजी राज्यसभेतल्या आपल्या पार्टी डेप्युटी लीडरच्या पदावरून पायउतारा करावा लागला आहे. एवढंच नव्हे तर राज्यसभेमध्ये प्रत्येक पार्टीच्या सदस्य संख्येच्या अनुरूप जो काही बोलण्यासाठी एक निश्चित वेळ दिला जातो त्या वेळाचा देखील वापर करण्यापासून आम आदमी पक्षाने राघव चड्ढा यांना थांबवण्याची विनंती राज्यसभेमध्ये केलेली आहे. मित्रांनो, या सर्व घटनेमधून एक गोष्ट आपल्याला नक्की शिकून घेण्यासारखी आहे. जेव्हा कधीही आपण एखाद्या टीमचा, एका संघटनेचा भाग असतो त्यावेळी स्वतःच्या फायद्यासाठी टीमच्या, संघटनेच्या तत्वांची केलेली तडजोड ही आपल्याच विनाशाचं कारण ठरू शकते. तर मित्रांनो, असा होता आपला आजचा व्हिडिओबद्दल तुमची जी काही मते आहेत ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. मित्रांनो, जर तुम्हाला माझं काम आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच ही बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत जाईल. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.